मंडळी, आज आपण डोळे झाकून बँकेत पैसे ठेवतो, पण तुम्हाला माहिती आहे का, 1950च्या दशकात भारतात बँका म्हणजे फक्त श्रीमंतांचा खेळ होता. सामान्य माणसाला बँकेची पायरी चढण्याची भीती वाटायची आणि चुकून पैसे ठेवलेच तर ती बँक कधी बुडेल याची शाश्वती नसायची आणि एका रात्रीत लोकांची आयुष्यभराची कमाई मातीमोल व्हायची. ज्या बँकेत तुम्ही आज पगार जमा करता त्या बँकेचा जन्म एका मोठ्या संघर्षातून झालाय. पंडित नेहरूंनी एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याने मोठ्या उद्योगपतींचे ताबेदार आणले आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला. काय होता तो निर्णय तेच आपण सविस्तर बघणार आहोत. तसेच आजच्या काळात एका सरकारी बँकेचे केंद्र सरकार खासगीकरण करत आहे. ती कोणती बँक आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला खरा, पण आर्थिक गुलामगिरी अजून संपली नव्हती. त्या काळात बँका म्हणजे आजच्या सारख्या सरकारी संस्था नव्हत्या. त्या पूर्णपणे खासगी होत्या आणि मोजक्या उद्योगपतींच्या मालकीच्या होत्या. टाटा, बिर्ला किंवा दालमिया सारखे मोठे गट स्वतःच्या बँका चालवत असत. त्या बँकांचा वापर फक्त आणि फक्त त्या उद्योगपतींचे स्वतःचे व्यवसाय वाढवण्यासाठी केला जायचा. सामान्य माणसाच्या पैशातून ते लोक स्वतःचे कारखाने काढायचे आणि नफा स्वतःकडे ठेवायचे. पण जर तो कारखाना तोट्यात गेला तर त्याचा फटका थेट बँकेला बसायचा. 1947 ते 1955 या अवघ्या 8 वर्षात भारतात दरवर्षी सरासरी 30 ते 40 बँका बंद पडल्या. विचार करा, आज एखादी सहकारी बँक जरी अडचणीत आली तरी केवढी खळबळ उडते. मग तेव्हा शेकडो बँका बुडत असताना लोकांची काय अवस्था होत असेल. लोकांकडे ना कोणती गॅरंटी होती ना सरकारची कोणती मदत. त्या काळी खासगी बँका गावाकडे फिरकायला तयार नव्हत्या, कारण तिथे त्यांना नफा दिसत नव्हता. मुंबई, कोलकाता किंवा मद्रास सारख्या शहरातच बँकांचे व्यवहार चालायचे. ग्रामीण भागात राहणाऱ्या 90% भारतीयांना बँकेचा दरवाजा माहीत नव्हता. गरिबांना कर्ज हवा असेल तर त्यांना नाईलाजानं सावकाराकडे जावं लागायचं. तिथे व्याजाचे दर इतके असायचे की माणसांच्या पिढ्यानपिढ्या त्या कर्जात संपून जायच्या. बँकांकडे अमाप पैसा होता, पण तो देशाच्या उपयोगाचा नव्हता. पंडित नेहरूंनी हे चित्र जवळून पाहिलं होतं. त्यांना समजलं होतं की जोपर्यंत बँकावर सरकारचा ताबा येत नाही तोपर्यंत भारत हा शेतीप्रधान देश असूनही कधीच प्रगती करू शकणार नाही. त्यानंतर पंडित नेहरूंनी खासगी मक्तेदारीला लगाम घालायचं ठरवलं. त्यावेळी देशातली सर्वात मोठी बँक इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही होती, जी इंग्रजांच्या काळापासून चालू होती आणि ती पूर्णपणे खासगी होती. नेहरूंच्या सरकारने 1 जुलै 1955 रोजी संसदेत एक धाडसी कायदा आणला आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलं. हा केवळ नाव बदलण्याचा निर्णय नव्हता, तर ते बँकिंगचं राष्ट्रीयकरण करण्याचं पहिलं पाऊल होतं. पण संसदेमध्ये आणि संसदेबाहेरही या निर्णयावरून मोठे वाद झाले. भारतीय जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांचा असा दावा होता की सरकार सर्वच गोष्टी आपल्या ताब्यात घेत आहे, सरकारला बँक चालवता येणार नाही आणि यामुळे भ्रष्टाचार वाढेल. सरकारने व्यापार करू नये, फक्त राज्य करावे. तसेच टाटा, बिर्ला सारख्या उद्योगपतींचे म्हणणे होते, सरकारने नियम कडक करावेत पण मालकी हक्क घेऊ नये. पण नेहरूंच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच एका मोठ्या बँकेवर लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा ताबा आला. नेहरूंनी स्टेट बँकेला आदेश दिले की फक्त नफा बघू नका, तर खेड्यापाड्या शाखा उघडा. पहिल्या 5 वर्षातच स्टेट बँकेने ग्रामीण भागात 400हून अधिक शाखा उघडल्या. 1960 मध्ये जेव्हा लक्ष्मी बँक आणि पलाई सेंट्रल बँक अचानक कोसळल्या तेव्हा पुन्हा एकदा लोकांचे पैसे बुडाले. संसदेत मोठा गोंधळ झाला. तेव्हा नेहरूंनी आरबीआयला आदेश दिले की फक्त बँका सुरू करून चालणार नाही, तर लोकांच्या पैशांना विमा असला पाहिजे. तेव्हा नेहरूंनी 1961 मध्ये डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आज तुम्ही जे 5 लाख रुपयाचं विमा कवच अनुभवता त्याची सुरुवात याच कायद्यातून झाली. म्हणजे बँक जरी बुडाली तरी तुमचे पैसे बुडणार नाही याची कायदेशीर हमी सरकारने दिली. यामुळेच आज आपण बँकेत पैसे ठेवताना भीती बाळगत नाही. नेहरूंनी घालून दिलेल्या या पायाभरणीमुळेच पुढे 1969 मध्ये इंदिरा गांधींनी 14 मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण केलं. तेव्हा जनसंघानं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि बलराज मधो यांनी या निर्णयाला लोकशाहीची हत्या आणि राजकीय स्टंट म्हटले होतं. विशेष म्हणजे त्यावेळचे अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे हा निर्णय अंमलात आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाई यांच्याकडून अर्थ मंत्रालय काढून घेतलं आणि नंतर बँकांच्या राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा जनसंघानं याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आर.सी. कपूर जे एका बँकेचे संचालक होते यांनी ती केस जिंकली होती, पण सरकारने नंतर वट हुकूम काढून तो निर्णय फिरवला होता. मंडळी, आज जी बँकिंग क्रांती आपण पाहतोय, जो पगार तुमच्या खात्यात सुरक्षित जमा होतोय, त्याची पायाभरणी 70 वर्षापूर्वी नेहरूंनी केली होती. 2021 मध्ये केंद्र सरकारनं या कायद्यात एक मोठा बदल केला. पूर्वी बँक बुडाल्यावर पैसे मिळायला वर्षानुवर्ष लागायची, पण आता नवीन नियमानुसार जर आरबीआयने एखाद्या बँकेवर निर्बंध लादले किंवा बँक बुडाली तर 90 दिवसाच्या आत खातेदारांना त्यांचे 5 लाख रुपये मिळणे बंधनकारक आहे. पण मंडळी, आज काळ बदलला आहे. ज्या बँका नेहरूंनी आणि इंदिरा गांधींनी सरकारी केल्या त्याच बँकांचे खासगीकरण करण्याचे पाऊल आजचे भाजप सरकार उचलत आहे.
2021च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की सरकार 2 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करणार आहे. आजच्या घडीला IDBI बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ही बँक सरकारी मानली जात होती कारण सरकार आणि LICचा त्यावर ताबा होता. आता 60.7% हिस्सा विकल्यामुळे ही बँक पूर्णपणे खासगी बँक होईल. सरकारचा तर्क आहे की यामुळे बँका अधिक आधुनिक होतील, तर विरोधकांचे म्हणणे आहे की या खासगीकरणामुळे पुन्हा एकदा गरिबांचे बँकिंग दरवाजे बंद होत जातील. 70 वर्षापूर्वीचा तो संघर्ष आज एका नवीन रूपात आपल्या समोर आहे. तुम्हाला काय वाटते, बँका सरकारीच राहिलेल्या चांगल्या की त्यांचे खासगीकरण व्हायला हवे? तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.